नमस्कार मित्रांनो, मी संजीव ब्रॅडे तुमचा पुन्हा आता स्वागत करतो आपल्या एका भन्नाटशा ब्लॉगमध्ये. तर 2025चा कालचा लास्ट दिवस होता आणि आज 2026 स्टार्ट झाला आहे कॅलेंडर वर्षाने. तर नवीन दिवसानं आपण काहीतरी ट्राय करूया की जवळपासचा आपला फोर्ट बघून घेऊया. तर आज विचार केला की बेलापूर फोर्ट आपल्या जवळच आहे, तर तिथे एकदा व्हिजिट करूया. तर मी आता माझी गँग तर सोबत नाही आहे, आपली सह्याद्री ट्रॅकर्स, तर एकटा आहे. मावशीचा मुलगा आहे, त्याला सोबत घेऊन जातो चेतनला. तर त्याला घेतो आता, गाडी काढतो आणि मग भेटूया आपण बेलापूर फोर्टला. बघूया तिकडे काय काय पाहण्यासारखं आहे ते. तर आपले सुंदर रेडी आहे, आपण तिलाच घेऊन जाऊया आज. आम्ही पोचलो बेलापूर फोर्ट जवळ. तर आता पहिला मंदिरात एंट्री करूया, मंदिर बघूया, मग आपला बेलापूरचा आजूबाजूचा नाही पुरा परिसर बघून घेऊया आपण. मला नको सेम. हे मला वाघ असले आहे काय? वाघ असले असतं तर काय. भाऊची तर बांधून दुसरी किल्ले गोरखगड येशील ना आता? बेलापूर फोर्ट, बेलापूर किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. वरती गाड्यावर घेऊन जाऊ शकत नाही कारण रस्ता खूप खराब आहे. किल्ल्यावरती बोरे भेटले आपल्याला. तू माझे व्हिडिओ काढतो काय? लहानसं गड आहे, परंतु गडाची तटबंदी आज पण खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला दिसून येते. इथल्या पायऱ्या, गडांची तटबंदी थोडंफार तुटलेलं आहे, परंतु चांगल्या अवस्थेत आहे. खोल्यांचे अवशेष. फक्त आता वसाड जागा राहिली आहे. हे काय आहे खाली? ते टंकी बघ. कुवा कसला आहे कुवा? टंकी आहे, टंकी. पाण्याची टंकी आहे पहिलीच्या जमान्यातली. आज का आपल्याला ती खाली सुकी पडलेली दिसते.
आणि इकडे काही अवशेष आहेत. इथे काही असतील खोल्या वगैरे असतील, पुरातत्व इमारत. इथे एक बिल्डिंग असेल त्यावेळी इथे काही घर असेल, त्याच्यात काही अवशेष आहेत इथे खाली. नवी मुंबई एअरपोर्ट आहे ना. हा मला माहिती आहे. बघा काही व्ह्यू दिसतोय भारी. पंधरा ते 20 मिनटं आपण पूर्ण हा किल्ला बघून घेतला. खूप भारी आहे. पण तो आज आपल्याला काही तिथे अवशेष पाहायला मिळतात. पूर्ण आपण व्यवस्थित तर नाही आहे, पण तो काही अवशेष आहेत ते आपल्याला दिसून येतात. तर ते बघितले आपण. आता आपण चाललो आपल्या घरच्या दिशेला रिटर्न. थोडा वेळ बसूया आपण, इकडे आराम करूया, मग जाऊया.